श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की मंगलम ही ऑनलाईन कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेअंतर्गत आपल्या आयुष्यातील निरनिराळ्या परंतु अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवरती सखोल चर्चा होऊन त्या प्रश्नांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये वापरता येऊ शकतील अशी साधनं आपण उपयोगात आणत आहोत. ही कार्यशाळा खऱ्या अर्थानं ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजेच परिवर्तन करणारी आहे. यामध्ये कुठल्याही बाह्य मदतीशिवाय व्यक्ती स्वतःच तिच्या आयुष्यात असलेल्या अडचणीकडे तटस्थपणे पाहायला लागते आणि मग तिची अलगद त्या प्रश्नातून त्या अडचणीतून सुटका होते. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. आपणही कधी ना कधी या प्रकारच्या समस्येला या अडचणीला सामोरे गेलेलो आहोत. नकारात्मक विचार हा ज्या व्यक्तीच्या मनात तो विचार येतो तिला सगळ्यात अधिक त्रासदायक ठरणारा असतो आणि त्या व्यक्तीनंतर तिच्या सहवासात असलेले तिचे कुटुंबीय असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा कामाच्या ठिकाणी असलेले त्या व्यक्तीचे सहकारी असतील. एकूणच एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर वारंवार नकारात्मक विचार येत असेल तर त्या नकारात्मक विचाराचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या कृतीवर म्हणजेच त्या व्यक्तीच्या वागण्यावर, बोलण्यावर एवढंच नव्हे तर तिच्या शारीरिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आता एखादी व्यक्ती ज्या वेळेला नकारात्मक किंवा निगेटिव्हिटीमध्ये जाते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नाचा जर नेमकेपणाने वेध घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीच्या अगदी बालवयापर्यंत आपल्याला मागे जाता येतं. व्यक्ती कुठल्या पार्श्वभूमीवर वाढलेली आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता इथे आपल्या मनामध्ये चटकन असा विचार येईल की व्यक्ती गरिबीत वाढली आहे की श्रीमंतीमध्ये वाढली आहे, त्याचा परिणाम होतो का? तर काही अंशी त्या गोष्टींचा परिणाम होतो, मात्र त्या दुय्यम आहेत. मग महत्त्वाचे नेमके घटक कोणते आहेत? तर एखादं मूल ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर वाढत असतं, मोठं होत असतं, त्या पार्श्वभूमीचा त्याच्या वैचारिक बैठकीवर किंवा विचार करण्याच्या क्षमतेवर सगळ्यात आधी आणि खोलवर परिणाम होतो. आता उदाहरण पाहूयात. समजा एखाद्या मुलाचे आई-वडील रोज कष्ट करून जे काही त्यातनं उत्पन्न येतं त्याच्यावर पोट भरणारे असतील, तर निश्चितपणे या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आजचं काम जे आहे ते करायचं, त्याच्यातून आलेलं आपल्या मुलाबाळांना आणि आपल्या पोटासाठी वापरायचं आणि मग उद्याचं जे काही आहे ते उद्या पाहायचं. आता आपल्याला प्रश्न पडेल, म्हणजे उद्याचा विचार करणं बंदच करायचं का? कदाचित आपल्याला पटणार नाही, मात्र या प्रश्नाचं उत्तर आहे होय. उद्याचा विचार करायचं बंद करायचं. आता का? या प्रश्नाचं उत्तर शोधूयात. पहा, मी आत्ता वर्तमानामध्ये आहे. पण मी खरंच वर्तमानामध्ये आहे का? या स्थितीमध्ये मी आत्ता आहे का? बघा, तुम्ही जे आत्ता ऐकत आहात ते ऐकत असताना देखील तुमच्या मनामध्ये घडून गेलेल्या एखाद्या गोष्टीचा एखादा धागा शिल्लक आहे आणि हे ऐकून झाल्यानंतर आता काय करायचं याची शृंखला आधीच तुमच्या मनामध्ये तयार झालेली आहे. याचा साधा अर्थ आहे, ज्या स्थितीमध्ये, ज्या क्षणामध्ये आपण आहोत, उपस्थित आहोत, तिथे आपण फक्त देहानं उपस्थित आहोत. आपलं मन एकतर भविष्यामध्ये जातंय किंवा भूतकाळातल्या नकोशा गोष्टी वारंवार समोर ठेवून त्याचा विचार करत आहे. नकारात्मक विचार अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये शिरकाव करतात. आजूबाजूला घडणारे घटनाप्रसंग, निरनिराळ्या व्यक्तींबरोबर आलेला संपर्क, या सगळ्या गोष्टी या विचारांना खतपाणी घालायचं काम करतात. सर्वसामान्यपणे एखादी व्यक्ती नकारात्मक विचार करते आहे असं म्हणत असताना ती व्यक्ती ज्या पॉइंटवरती ज्या क्षणामध्ये उभी आहे त्याच्या आधी बरंच काही घडून गेलेलं असतं. एखादी अतिशय त्रासदायक म्हणजे ट्रॉमॅटिक घटना घडलेली असते. त्या घटनेचा आघात इतका मोठा असतो की त्या घडलेल्या घटनेच्या स्मृतीमधून त्या व्यक्तीला सहजपणे बाहेर पडता येत नाही. उदाहरणादाखल आपल्या आयुष्यातील आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू इथे घेता येईल. मृत्यू ही निसर्ग चक्राला अनुसरून त्या त्या जीवाच्या कालक्रमणानुसार ठरलेला असतो. मात्र माझ्या जवळचं, माझ्या कुटुंबातलं, माझ्या रक्ताचं जर एखादं माणूस अचानक गेलं तर तो आघात पचण्याची क्षमता माझ्यात जर नसेल किंवा मृत्यू हा निसर्ग चक्राचा एक भाग आहे याची जाणीव माझ्या अनुभूतीला जर आलेली नसेल तर मात्र मला माझ्या कुटुंबातल्या किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू असह्य होतो. तो आघात इतका खोलवर, इतका गडद असतो की भविष्यामध्ये ज्यावेळेला सगळं सुरळीतपणे चालू असतं त्यावेळेला देखील घडलेल्या त्या मृत्यूच्या आठवणी अचानक समोर येतात आणि मग समोर असलेली चालत बोलत फिरत असलेली निरोगी माणसं देखील अचानक गेली तर काय, हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो.
खरं तर विचारांच्या पातळीवर आपण आपल्याच प्रिय व्यक्तींचा मृत्यू चिंतत असतो. कदाचित हे वाक्य आपल्या अंगावर येऊ शकेल, मात्र हे सत्य आहे. आणखीन थोडं खोलात जाऊन जर विचार केला तर आपल्यापैकी कुणीही अमर पट्टा घेऊन आलेलं नाही, हे वास्तव आहे. मात्र तरी देखील मृत्यूविषयी वाटणारी अनाकलनीय भीती आपल्याला एका वेगळ्या नकारात्मक विचारांच्या गर्तेमध्ये अशा प्रकारे ढकलून देते की तिथून आपल्याला वरच येता येत नाही. आणि त्यामुळे जे काही नुकसान होतं आहे ते आपल्या वर्तमानाचं होतं आहे. वर्तमानामध्ये म्हणजे चालू क्षणामध्ये भूतकाळात झालेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जो नकारात्मक विचारांच्या स्वरूपामध्ये माझ्या मनामध्ये घर करून बसलेला आहे, अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये मी त्याच नकारात्मक विचारांनी घेरलेली असते. आहे तो क्षण मला जगता येत नाही आणि भविष्याविषयी कुठलाही आशेचा किरणही मला दिसत नाही. नकारात्मक विचार हे त्या व्यक्तीनं स्वतःच विणलेलं एक असं चिवट जाळं असतं की त्या जाळ्याला खरं तर काहीही अर्थही असत नाही. कारण ते जाळच मुळात कल्पनेचा आभास असतो आणि व्यक्ती त्या आभासामध्ये तो आभास म्हणजेच सत्य आहे असं मानूनच जगत असते आणि म्हणून तिचा वर्तमानाशी क्षणाशी असलेला संपर्क तुटतो. म्हणून ती व्यक्ती आपल्याला अस्वस्थ आणि ऊर्जाहीन वाटते. एका ताईंनी विचारलेला प्रश्न आणखीन एक उदाहरण म्हणून मी आपल्यासमोर मांडते आहे. त्या ताई विचारत आहेत की माझी मुलं आणि माझा नवरा माझ्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. मी घरात आहे का नाही हेही त्यांच्या लक्षात येत नाही. ते त्यांच्या नादामध्ये असतात आणि मग मला असं वाटतं की हे सगळं सोडून जावं, दूर कुठेतरी जावं आणि साधना करावी. त्यांचा प्रश्न ऐकून उत्तर देण्याच्या आधी मी त्यांना विचारलं, "ताई तुमचं वय काय?" ताईंनी त्यांचं वय 50 वर्ष सांगितलं. बघा त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं अर्ध उत्तर इथेच आपल्याला मिळालं. त्यांचं वय 50 वर्ष आहे. याचा अर्थ व्यवस्थितपणे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या गेलेल्या आहेत. मुलं आता मोठी झालेली आहेत आणि ती मोठी झालेली आहे असं म्हणत असताना आईवर असलेलं त्यांचं जे अवलंबित्व होतं, डिपेंडन्सी होती, ती कमी झालेली आहे. मुलांची आपल्या आईवर असलेली डिपेंडन्सी हळू कमी होत असते. मात्र आईच्या भूमिकेत असलेल्या बाईला ज्यावेळेला मुलांची अनुपस्थिती असते, त्यावेळेला हे वास्तव तिच्या समोर येतं आणि मग ती तिच्या परीनं त्याचे अर्थ काढायला लागते, की मुलं आता माझ्याकडे लक्ष देत नाहीत. खरं तर त्यांचा नवा प्रवास सुरू झालेला आहे. शाळा, महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण करून मुलं नोकरी-धंद्याच्या निमित्तानं घराच्या बाहेर पडत आहेत. एका वेगळ्या विश्वाला ते सामोरे जात आहेत. त्यामुळे आधी ते जे आईचा पदर धरून घरभर फिरत होती, ती आता कशी काय फिरू शकतील? हा विचार करण्याचा अवकाश त्या माऊलीला त्यांचं करत असताना कधीच मिळालेला नाही आणि म्हणून अशी वेळ आल्यानंतर ती झपकन नकारात्मक विचारांकडे झुकते. बरं स्त्रीचं जसं वय वाढत चाललेलं आहे, तसं तिच्या शरीरामध्ये काही महत्त्वाचे बदल घडत आहेत. ऋतुसमाप्ती म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल डिस्कंटिन्यू होणं हा अतिशय महत्त्वाचा जो बदल आहे, तो तिला सहजपणे स्वीकारता येत नाही. कारण जगत असताना आयुष्यामधली सहजता, काम करायचंय, जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, या ओझ्यामध्ये कधीच तिच्या आयुष्यातून निघून गेलेली असते. या ताईंच्या प्रश्नामध्ये नवऱ्याविषयी देखील त्यांनी एक गोष्ट मांडलेली आहे, की तो आता माझ्याकडे पूर्वीसारखं लक्ष देत नाही. खरं तर वाढत्या वयाबरोबर स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल घडतात, तिच्या स्वभावामध्ये जसे बदल घडतात, तसेच पुरुषाच्याही स्वभावामध्ये, शरीरामध्ये बदल घडत असतात. मात्र पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहत असलेला, वावरत असलेला आणि कायम त्यानं ताठ मानेनंच जगलं पाहिजे, अशा ओझ्याखाली अगदी तरुण वयापासून दबत आलेला पुरुष, वयाच्या उतार वयामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो, त्यावेळेला आणखीनच भांबावून जातो. बोलण्यासाठी कुठलीही खात्रीशीर जागा आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये उपलब्ध नसल्यामुळे एका विशिष्ट टप्प्यानंतर बरेचसे पुरुष हे बोलणं कमी करतात किंवा बोलायची इच्छाच त्यांची मरून जाते. स्त्री जशी आपल्या शरीरातील होणाऱ्या बदलांना भांबावलेल्या अवस्थेमध्ये, अस्वस्थ अवस्थेमध्ये सामोरी जात असते, त्याच अवस्थेमध्ये पुरुषही आहे. आयुष्यभर कर्ता पुरुष या बिरुदाखाली वावरत असताना तो किती दबला गेलेला आहे, त्याची किती कुचंबना झालेली आहे, हा विचार आपल्यापैकी कुणीही करत नाही. एवढंच काय, तो पुरुष स्वतःही करत नाही. त्यामुळे मग मनामध्ये, विचारांमध्ये, भावनेमध्ये ज्या दाबलेल्या गोष्टी आहेत, त्या एकतर नकारात्मक विचारांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात
त्यामुळे ती व्यक्ती समाजापासून, कुटुंबापासून आणि एका टोकाला जाऊन स्वतःपासूनही अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते. आपण नेमके कसे आहोत हे आपल्यापैकी जवळपास 95% लोकांना माहितीच नाही. आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, आपण नेमकं कशामध्ये रमतो, आपला छंद काय आहे, आपण कोणती गोष्ट सगळ्या गोष्टी विसरून अतिशय आनंदाने करतो, हे जर मी आपल्याला विचारलं तर आपल्याला ते पटकन सांगता येईल अशी खात्री वाटत नाही. याचा अर्थ काय आहे? कुठल्या ना कुठल्या पातळीवर आपण सगळेच जण एका नकारात्मक विचारांच्या धारेमध्ये अशा पद्धतीनं वाहत चाललेलो आहोत की तिथून परत मागे येण्यासाठी आपल्याला इतर कुणाचीही मदत मिळण्याची शक्यताच नाही. कारण पहा, प्रत्येक व्यक्ती छोट्या किंवा मोठ्या प्रमाणामध्ये या नकारात्मक विचारांशी झगडा देते आहे. आता यातून बाहेर पडण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायलाच हवी. आपल्यापाशी जर एखादी व्यक्ती, एखादी जागा अशी असेल जिथे मोकळेपणाने आपण बोलू शकत असाल, तर एकदा बोलून मनाचा निचरा करून घ्यावा. याला अतिशय सुंदर शब्द आहे कॅथार्सिस. विरेचनानंतर, कॅथार्सिस नंतर आपल्याला जे मोकळं वाटणार आहे, त्याच्यामध्ये मग आपण अतिशय विश्वासानं सकारात्मक विचारांची पेरणी करायची आहे. अर्थात हे करत असताना जेवढं ऐकायला सोपं आहे, तेवढं करायला कठीण आहे. मात्र असं जरी असलं तरी देखील त्या क्षणी मनामध्ये येणारा नकारात्मक विचार खेचून काढायचा आहे आणि फक्त सकारात्मक विचारांना धरून पुढे जायचं आहे. जर आपल्याला हे प्रत्यक्षात कृतीत आणत असताना कठीण जात असेल, तर आपण सपोर्ट म्हणून, सहाय्य म्हणून जर हे प्रत्यक्षात कृतीत आणणं आपल्याला प्रथमदर्शनी अवघड वाटत असेल, तर नकारात्मक विचार ज्या क्षणी मनामध्ये येत आहेत आणि आपल्याला लो वाटत आहे असं वाटेल, त्या क्षणी उठायचं आहे, जागा सोडायची आहे आणि कुठलीही शारीरिक हालचाल करायची आहे. हातात झाडू घ्या आणि घर झाडून काढा किंवा तुम्ही जिथे ऑफिसमध्ये काम करत आहात, तिथे जर पायऱ्या असतील, तर झपझप त्या पायऱ्या चढा आणि उतरा. ज्या वेळेला शरीर हालचाल करतं, त्यावेळेला आपल्या मनाला नको ते विचार करायची उसंतच मिळत नाही. जर आपल्या मनामध्ये वारंवार नकारात्मक विचार फेर धरत असतील, तर आपण आपल्या शरीराला अशा प्रकारे दमवा, की विचार करण्यासाठी आपल्यापाशी अवकाशच राहणार नाही. बघा, कष्ट करणारा माणूस दिवसभर मरमर कष्ट करतो, रात्री पोटात जे मिळेल ते ढकलतो आणि निवांत झोपी जातो. कधी-कधी आपल्या शरीराला मिळालेला अतिरिक्त आरामही नको त्या ठिकाणी आपल्या मनाला घेऊन जातो आणि मग मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण होतात. आपल्या आयुष्यामध्ये जर आपण अशा प्रसंगांना, अशा घटकांना तोंड देत असाल आणि यातून आपल्याला सहजपणे बाहेर पडायचं असेल, तर मंगलम या कार्यशाळेच्या अंतर्गत निरनिराळी साधनं, टूल्स आपल्याला प्राप्त होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये आपल्याला जर सहभागी व्हायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपली नावनोंदणी आजच करायची आहे. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.